मध्ये असलेल्या माझ्या सर्व या नगरपालिकेमध्ये भाजपाचे सर्व उमेदवार, आलेले पत्रकार बंधू, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी असलेल्या माझ्या माता भगिनी, कुंडलवाडी शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, मला अतिशय आनंद आहे की आज कुंडलवाडीमध्ये आज मी दिवसभरामध्ये जवळपास 3 ते 4 सभा केल्या आणि सरळ मुदखेडून मी तुमच्याकडे जवळपास तास सव्वा तास लागला आपल्याकडे यायला, पण येणं सार्थक झालं. एवढा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी आज भाजपच्या आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी हजर आहे, ऐकायला आतुर आहे. मला खात्री आहे तुमची उपस्थिती या ठिकाणी सांगून जाते आहे की भाजपाचा 100% विजय या मतदारसंघात कुंडलवाडीमध्ये होणार. आणि आमच्या प्रेरणाताई, खऱ्या अर्थानं नावच प्रेरणा आहे, कुंडलवाडीला प्रेरणेतून काम करण्यासाठी प्रत्येकाला प्रोत्साहित करणे इतपत ताकद त्याच्यामध्ये आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. सुशिक्षित आहेत, दूरदृष्टी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी येत असताना 2 गोष्टीची मला आठवण आज मनामध्ये कायम आहे की रामलू आणि अर्जुने, की राम लक्ष्मणची जोडी, शंकरराव चव्हाण साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे 2ही दिवंगत नेते आजही आमच्या मनामध्ये कायम आहेत. वर्षानुवर्ष मी येतोय, पाहतोय या भागाला नेतृत्व ज्यांनी दिलं त्या रामलू साहेबांना आम्ही कधी विसरू शकत नाही. खूप मेहनती होते, खूप काम करणारे होते आणि शंकरराव चव्हाणांच्या बरोबर प्रामाणिकपणे काम केलंय. जरी मी आज भाजपामध्ये असतो तरी जुने दिवस मी विसरलेलो नाही. या मंडळीने खूप या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या मागे खंबीरपणे उभं टाकले. अर्जुने साहेब सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये खूप काम करणारे आमचे सहकारी होते आणि म्हणून मला मुद्दाम या सगळ्यांच्या आठवणी कायम आहे. आणि म्हणून कुंडलवाडी मध्ये आल्यानंतर मी माझ्या घरी आलो आहे असं मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मित्र, ही निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षाकरता आपल्याला या भागाच्या विकासात्मक कामासंदर्भामध्ये नियोजन, कामाची सुरुवात, लोकांच्या स्वप्नाची पूर्तता करायची असेल, काही नवीन चेहरे पाहिजेत, सुशिक्षित चेहरे पाहिजेत, काम करण्याचा दृष्टिकोन असणारे चेहरे पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याची सत्ता केंद्रात आहे आणि राज्यात आहे ती सत्ता आज कुंडलवाडीमध्ये सुद्धा आली पाहिजे, तरच काम होणार आहे. ते लक्षात ठेवा. आपण या भागामध्ये काही साध्य करायचं असेल, आपण एकदम कुंडलवाडी म्हणजे आज महाराष्ट्रातला एकदम टोकाचं गाव आहे. या कुंडलवाडीमध्ये स्वाभाविक आहे लोकांच्या मनात भावना होते, आम्ही दुर्लक्षित आहोत, लांबचे आहोत, कोणी आमच्याकडे पाहत नाही, एक थोडी भावना मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. पण मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ज्या विकसित भारताची कल्पना मोदी साहेबांनी मांडली आहे, विकसित भारताची कल्पना 2047 पर्यंत विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची भूमिका मोदी साहेबांनी स्वीकारलेली आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक जिल्हा, मागासलेला भाग जो असेल त्याला न्याय देण्याची भूमिका, मग ते शहरं आहे त्या शहराला चांगली शहरं बनवण्याकरता सगळ्या नागरिक सुविधा देण्यासंदर्भातली असती कल्पना असो. आणि त्याच बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी भूमिका घेतली, फडणवीस साहेबांनी, की विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्र सुद्धा आम्ही करणार आहोत. आणि त्या विकसित महाराष्ट्राबरोबर मी आणि अजितराव आणि अंतापूरकर मिळून विकसित कुंडलवाडी केल्याशिवाय राहणार नाही, हे मला तुम्हाला अभिवचन देण्याकरता मित्र मी या ठिकाणी इतकं लांबून आलेलो आहे. मित्र, अनेक लोक म्हणतात तिजोरीचे चावे त्यांच्याकडे आहे, अनेक लोक म्हणतात महाराष्ट्र आम्ही चालवतो आहोत. खरं बोलायचं झालं पण महाराष्ट्र सुद्धा आमच्या मोदी साहेबांच्या आशीर्वादाने चाललेला आहे आणि सर्व प्रशासनाचं नियंत्रण, अरे चावी तुमच्याकडे आहे पण चावीचा कोड नंबर जो आहे तो देवेंद्र भाऊकडे आहे. उगाच कोणाला चावी उघडून काही उघडता येणार नाही. ती चावी तुम्हाला जर तिजोरी खोलायची असेल, एक चावी तुमच्याकडे असते, दुसरी चावी आमच्याकडे आहे. दोन्ही चाव्या लागल्याशिवाय तिजोरी कशी उघडणार?
हा गमतीचा भाग जरी असला तर वास्तव आहे, राज्याचा प्रमुख हाच राज्याचा प्रमुख निर्णय घेत असतो. अंतिम सही कोणाची असते निर्णयावर? अंतिम सही निर्णयाची कोणाची असते? राज्याच्या मुख्यमंत्रीची असते. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि मला माहिती आहे प्रशासन कसं चालतं ते. राज्याचा मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतो राज्याचा. आणि म्हणून मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे, कुंडलवाडीच्या सोसायटीचा विषय आहे. 2.5-3 कोटीचं कर्ज, 10 कोटीचं व्याज झालं होतं. आमचे शेतकरी लोक चिंतातूर होत लागले होते, एवढं कर्ज परत करायचं कसं? लिफ्ट इरिगेशनसाठी घेतलेलं कर्ज त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि शेतकऱ्याच्या माथी ते कर्ज पडलं. त्या कर्जाची परतफेड इतके वर्ष होत नव्हती. शेतकऱ्याची काय ऐपत आहे हो? लिफ्ट इरिगेशन झालं असतं तर कदाचित त्याच्यातून काहीतरी लाभ झाला असता किंवा त्यातून काहीतरी परतफेड करता आली असती. परंतु घडलं वेगळंच. शेतकऱ्यावर बोजा बसला आणि शेतकऱ्याला व्याज भरायची वेळ आली, घर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, घरदार विकायची वेळ आली. अनेकांना बोललो मी, अनेक मान्यवरांना सांगितलं, म्हणले करावं लागणार आहे. नाही म्हणे महाराष्ट्रात कुठेच केलं नाही, तुमच्याकडे कसं करायचं? शेवटी मी दिवा भाऊला पकडलं. आम्ही सर्व गेलो होतो आमदार. आम्ही त्यांना सांगितलं, म्हटलं साहेब हे जर केलं नाही तर कुंडलवाडीचे लोक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. गंभीर बाब आहे. काही हो विशेष बाब करा, पण कुंडलवाडीच्या लोकांच्यावर सोसायटीचं कर्ज जे आहे ते तुम्ही माफ करा. व्याज आम्ही माफ करायला लावतो बँकेला. हा निर्णय दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या आत थोडी घेतला असेल, देवा भाऊनी निर्णय घेतला आणि पूर्ण कर्ज आमचं माफ केलं. व्याज सुद्धा जिल्हा बँकेने माफ केलं. शासनाने डायरेक्शन दिले, निर्णय संपला. 15 मिनिटात निर्णय घेतला. ही क्षमता राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये आहे. हा निर्णय घेण्याची ताकद मुख्यमंत्र्यामध्ये आहे. आणि मग आपण मतदान कोणाला करणार? ज्याच्या हातात काही चाबी आहे, ज्याच्या हातात काम करण्याची क्षमता आहे, तो निर्णय घेऊ शकतो. आणि एवढंच नाही, जिल्हा बँकेची भरती सुद्धा देवा भाऊनी सांगितलं मॅच फिक्सिंग होणार नाही. गरिबाला नोकरी मिळाली पाहिजे. 70% स्थानिक लोकांना नोकरी मिळाली पाहिजे बँकेमध्ये. नाहीतर आपल्या बँका ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांनी सगळं विक्रीस काढलं होतं आणि कोणाची भरती करायची अगोदरच ठरलं होतं. ज्यावेळेस आमदारांनी तक्रारी केल्या की साहेब हे सगळं मॅच फिक्सिंग चाललंय, गरिबाला न्याय द्यावा लागणार आहे, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की बँकेची भरती फक्त TCS सारख्या नामांकित कंपनी असेल, MKCL कडून असेल किंवा IBPS सारख्या नामांकित कंपनीकडूनच केली जाईल. कोणाचा वशिला चालणार नाही. गुणवत्तेवर आमच्या मुलांना नोकरी लागेल. मोठा निर्णय हा. जोरदार टाळ्यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करा. आपल्या गावातला कोणतरी लागेल, आपल्या भागातला कोणतरी लागेल, बँकेत नोकरी लागेल. एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. एवढंच नाही तर मगाशी आपण चर्चा करताना विचारलं साहेब घरकुलाचं काय. मला मुद्दा सांगितलं पाहिजे. परवा मुख्यमंत्री आपल्या लोह्याला येऊन गेले आणि त्यांनी जाहीर केलं की प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे, प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की जी लोक शासकीय जमिनीवर वास्तव्य आहे परंतु त्यांना योजनेचा फायदा मिळत नाही, की जमीन नावावर नाही आहे, अनेक वर्षापासून राहत आहेत पण घरकुल मिळत नाही आहे, या सर्वांना ती जमीन तुमच्या नावावर करण्याचा निर्णय सुद्धा आपल्या सरकारने घेतला. समजून घ्या, फार मोठा निर्णय आहे, फार मोठा निर्णय आहे. पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत 20 लाख घरं महाराष्ट्राला मिळालेली आहे. अगोदर काय व्हायचं, एखादं घर 2 घरं गावाला मिळायची, वेटिंग लिस्ट 50-50 20-20 लोकांची अपेक्षा होती. घरं मिळत 10 वर्ष घरात मिळत 10 वर्ष घरात मिळत नव्हती. आज महाराष्ट्राला 20 लाख घरं
मोदी साहेबांनी मंजूर केली. त्यामुळे आता नांदेडमध्ये एकाही व्यक्तीला वंचित राहता येणार नाही. सर्वची सर्व घराची वेटिंग लिस्ट एकदम झपाट्याने निर्णय घेऊन टाकून सर्व क्लिअर करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला. घरं मिळणार, मालकीची जमीन होणार. देवा भाऊंनी तर आपल्याला सगळ्यांना लाडक्या बहिणींना पैसे चालू ठेवले आहेत की नाही? हात वर करा, किती लाडक्या बहिणी आहेत तिकडे? आता एवढ्या लाडक्या बहिणींनी आमच्या देवा भाऊंनी आमच्या भावाला जरी सांगितलं तर मग आमच्या प्रेरणाताईला काय बघायची गरज आहे का? झालं, निवडून आली म्हणून समजा एवढ्या महिला या ठिकाणी आल्यानंतर, मतदान केल्यानंतर दुसरं काय पाहिजे गरज आहे? गोपछडे म्हणले त्याप्रमाणे काळजी घ्या. आजची रात्र उद्याची रात्रच महत्वाची आहे. घरी कोण येतं वाट पाहू नका. आता रात्री कोणीतरी येईल, सकाळी कोणतरी येईल, उद्या परत दुपारी कोणतरी येईल, उद्या रात्री कोणतरी येईल, आणि जो शेवटचा आला तोच फायनल. असं काही करू नका, असं काही करू नका. नाहीतर मग कोंडलवाडीची स्वप्न आपण जे पाहत आहोत, प्रेरणाताईंना आपण म्हणतो की बुवा MPSC केली, UPSC परीक्षा पास झाल्या, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु घरच्या परिस्थितीमध्ये ते पुढे गेल्या नाहीत. आता अशा सुशिक्षित मुलीला तुम्हाला प्रोत्साहन द्यावं लागेल. तिचं नाव प्रेरणा आहे, पण तुम्हाला तिला प्रेरणा द्यावा लागेल. तू पुढे अचाल, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, सांगायला तयारी पाहिजे. आल्या, भाषणं ऐकली, टाळ्या मारल्या आणि मागे काय केलं आम्हाला माहित नाही. अशी काही भानगड करू नका, नाहीतर एवढी सगळी मेहनत वाया जाणार आहे. पुढचा 5 वर्षाचा विचार करायचा, आजचा उद्याचा नाही. अरे जे फिरतायत, मला मुद्दाम सांगायचंय, कोणी जर दादागिरी करणार असेल, कोणी धमकावणार असेल तर सरकार देवा भाऊचं आहे, विसरू नका. त्यांना नीट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ते राज्य कायद्याचं आहे, ते राज्य कायद्याचं आहे. या ठिकाणी येऊन कोणी जर हुकुमशाही, दादागिरी अशा पद्धतीने जर मतदारांना धमकावणार असेल, आम्ही काय गपचूप बसणार आहोत? काय गपचूप बसणार नाही आम्ही. लोकशाही बारगावी निवडणूक झाली पाहिजे आणि लोकांना मतदान करण्याचं स्वातंत्र्य जे लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, जे संविधानाने आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं रक्षण करण्याचं काम जे आमचे पंतप्रधान मोदी साहेब करत आहेत, त्या मोदी साहेबांच्या नावाने आपल्याला विचार केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर असोत, अडलभाऊ साठे असोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आपल्या सर्वांसाठी काम करायचं आहे की ह्या महापुरुषांनी महाराष्ट्र घडवला, देश घडवला. त्यांची प्रेरणा खऱ्या अर्थाने लोकशाही मजबूत करण्याकरता आपण केलं पाहिजे. अरे जग कुठे चाललंय, महाराष्ट्र देश कुठे चाललाय ना आपण कुठे चाललो, विचार करावा लागणार आहे. परवाच्या बिहारच्या निवडणुकीमध्ये आता मोदी साहेब येणार नाही, भाजप येणार नाही, अमुक नाही होणार, तमुक होणार नाही. काय घडलं? 200 पेक्षा जास्त जागा आमच्या भाजपाच्या आणि आमच्या नितीश कुमारजींच्या त्या ठिकाणी निवडून आल्या आणि सरकार त्या ठिकाणी बिहारमध्ये आपलं कमळाचं सरकार आलेलं आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष देवाभाऊ नक्कीच पुढे राहतील. 5 वर्ष नक्कीच आपलं सरकार आहे. केंद्रातलं सरकार 5 ते त्याच्यापेक्षा जास्त वर्ष मोदी साहेब राहणार आहेत. आणि आम्ही दोन्ही खासदार 6 वर्ष आहोत. लक्षात ठेवा, 6 वर्ष आहोत. आमदार आहेत आपलेच आहेत. आता आमदार आपला, खासदार आपला, मुख्यमंत्री आपला, प्रदेश देशातले पंतप्रधान आपले, मग आपला वाढपे आपला आहे. वाढणारा आपला असताना दुसरीकडे पाहायची गरज काय? कोणी काय देणार आहे आपल्याला? देईल तर मुख्यमंत्री देईल तर प्रधानमंत्री देईल. अरे विकसित भारतासाठी आता बुलेट ट्रेन इथे महाराष्ट्रामध्ये विमान सेवा सुरू झालेली आहे, हायवे झाले आहेत, नॅशनल हायवे झालेले आहेत, सगळी कामं मार्गी लागत आहेत. आणि या ठिकाणी मला कोणीतरी सांगितलं, साहेब आमचं काम एक अर्धवट राहिलंय, मागे पडलंय, आणि ते म्हणजे शिरूर ताजबंद, नरसी, कोंडलवाडी, खंडगाव राष्ट्रीय मार्गाचं काम अद्याप सुरू झालं नाही, का थांबलेलं आहे. आम्ही लक्ष घालू. आम्हाला कोणी आता चिठ्ठी दिली, म्हटलं जरूर लक्ष घालू. मराठवाड्यावर अन्याय होणार नाही. मराठवाड्याचं प्रत्येक गाव जोडण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चिंता करू नका. गडकरी साहेब आपलेच आहेत. गडकरी साहेब आपले तर राष्ट्रीय महामार्ग असतील, राज्य महामार्ग असतील, याला जिकडे जिकडे आणलं असेल काम, त्या कामाला भरीव पैसा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, प्रेरणाताई आणि त्याची पूर्ण टीम,
मिळणार नाही, पण त्याची पूर्ण टीम आपण निवडून द्या. कोंडलवाडीला पैसा कमी पडणार नाही ही ग्वाही मी तुम्हाला देतो. आणि म्हणून मित्र, या सगळ्या कामाकरता लोकशाहीमध्ये मताधिक्य पाहिजे. बॉर्डरवरील कामाचं नाही, लोकशाहीमध्ये आपल्याला या सगळ्या करायचं असेल मित्र, तर आपल्याला कुंडलवाडी शहरामध्ये एक अमूलाग्र ताकद निर्माण करावी लागणार आहे. आणि ही ताकद म्हणजे दुसरी तशी ताकद नाही, संख्याबळ. गोपछडे म्हणले मग ती गोष्ट खरी आहे. अध्यक्ष आपला आला आणि खालची माणसं जर निवडून नाही आली तर काम कसं करणार? बहुमत लागतं काम करण्याकरता, लोकांची ताकद लागते, ठराव घेण्याकरता साथ लागते. निर्णय घ्यायच्या प्रक्रियेला गती द्यायची असेल तर कुंडलवाडीच्या विकासामध्ये स्पीड ब्रेकर ठरलेली माणसं जे इकडून तिकडे उड्या मारून गेलेली आहेत त्यांना आता रामराम करा, बस झालं म्हणा. आता राज्य येणार आहे, देवाभाऊचं राज्य आहे. राज्य आमचं येणार, कुंडलवाडी आमची येणार. आणि कुंडलवाडीचे नगरसेवक आणि सगळे अध्यक्षासहित सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही निवडून आणू आणि कुंडलवाडीच्या विकासामध्ये आगामी काळामध्ये निश्चित मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण करू. त्या सर्व कामामध्ये मित्र, तुम्ही चिंता करू नका. ही फक्त काय निवडणुकीपुरती भाषण करण्याचा विषय नाहीये. काय तुम्हाला काही प्रलोभन दाखवून काहीतरी अमुक करू तमुक हा विषय नाहीये. कारण आम्ही काही पाहुणे नाही आहोत, आम्ही याच गावचे आहोत, आम्ही याच जिल्ह्याचे आहोत. आम्हाला परत तुमच्या समोर यायचं आहे आणि परत तुमच्या समोर यायची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि म्हणून मला विनंती करायची आहे, कुंडलवाडी वेगळा विचार करणार नाही. जो राज्याने केला, जो देशाने केला, जो बिहारने केला, तोच विषय घेऊन कुंडलवाडीमध्ये सुद्धा कमळ कमळ आणि कमळच निवडून आलं पाहिजे हा निर्धार आपण करूया आणि आमच्या भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या अशी विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.